फिरून चापतील. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही असंच हुंदळायचं म्हणून इकडे तिकडे लागलो काय बी करायला. तर आजचा ब्लॉग असंच आहे. आम्ही काय आम्ही निघालो मास बीज बघायला, काय वाड्यात मास आहे ती आणि काय खेकडे बिकडे सगळं काय असा विषय बघायला. आणि ही आमच्या डोक्यात सुचवलं आज की आमचे हे श्री वैभव भैया जाली महाराजांचे श्री सुपुत्र यांनी आम्हाला हे नवीन असं पराक्रम करावं म्हणून सांगितलंय. या विषयाबद्दल तुला काय बोलायचं पावटे सांगायचं? शिवाय देऊ नका ब्लॉग चालू आहे, शिवाय देऊ नका ब्लॉग चालू आहे. बंद कर. काय डिलीट कर. डिलीट काय कर बर चालत. वैभव तुला लागते त्या चिंचा आहेत बघ तिथे झाला. वैभवाला चिचा खायच्या चिचा. दुसरा चालू कर. दुसरा चालू कर. महाराज खातील कुत्र्या का चिंचा पाहिजे. चिचा बघ किती त्या चिमणी बसली. कुठं कुठं कशी बसली कुठे चिमणी होती 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 आत बसल्या. पसारा कर. अरे बघते झूम झूम करून बघूया. ते हलन झालं या मांडू हल की जरा. इथनं पहिल्यांदा हलतो, इथनं पहिल्यांदा हलतो. साप बी पाला तर काय करायचं? भोपळा चोर वैब्या. अरे रानटी भोपळा आहे का यो? हा पपई का टपई ह्याच्या गावात ह्याच्या. तर सध्या आम्ही निघालोय आमचं मार्गक्रमण करत, म्हणजे मार्गक्रमण नाही असंच हिंडायला लागलो इकडे तिकडे बोंबल. अरे ही रान आहे का? गवताच रान आहे काय? त्याला म्हणते पानगावात उगावले का रानात? पानगावात त्याची भाजी करून खाते ती बालसात. काय छन्नी टंटन्या नाही रे. छिन्नी का गिन्नी. तर त्याचं कालवण करून खाते वाटतं गावात. आणि भांडगोळा. तर अशी मजा करत करत आम्ही निघालोया सध्या हिंडत फिरत तिकडे तिकडे. पण जायचं कुठं नाही. अरे वाडा कुठं? वाड्या खालच्या वाड्यात जायचं का तिकडं? त्या खालच्या तिकडल्या वाड्यात जायचा खालच्या पाक. आणि तिकडं खालच्या वाड्यात जाऊन मग आपण काय करायचं? अरे संदीप बावड्याचा भात बघ कसला झालाय. वाशी तुला भाताचा क्वालिटी. हे अरे हे का ग नाकाच काय तुझ्या काय बोळ गाठली दिस का भांडगोळा? हा इथंच आम्ही भूताचा पार्टी केलता बघा. ती पिटी आहे त्या तिथं वर आहे का दिसते का पिटी? अरे ओरिजिनलच होता पार्टी तो. आणि ही भूत होतं, ही भूत माग बघ बरं राहून. ही भूत होतं भूत भूताच्या पार्टी मधलं. अरे तिथं कोण आहे काय? साडी लटकाला आप्पा म्हणजे आप्पाचा आता ते पार्ट झाला आपलं शिकोडीचा पार्ट झाला माहिती का? हा शिकुडी झालाय. तलावातला पार्ट करायचा आता. दुसरा पार्ट तो एक करायचा. आणि आप्पाच्या ह्याचा भूताचा वाडा, भूताटकी वाडा कार्यक्रम चालू. तर तुम्ही बघू शकताय अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून रोहन भैया सध्या मूत्रविसर्जनाचा कार्यक्रम त्यांचा इथं करायला लागले ते. आणि आपण तो आपल्या कॅमेराच्या डोळ्यामध्ये कैद करायला लागलोय. असा अविस्मरणीय क्षण परत बघायला भेटणं तुम्हाला खरंच खूप कठीण आहे. त्यामुळं आत्ताच बघून घ्या. तुम्ही बघू शकताय एक स्वस्त मजबूत टिकाव असं पाणी सोडलेलं आहे त्यांनी. तर खरंच खूप भारी वाटलं, मनाला आमच्या समाधान वाटलं. रोहन भाई यांनी ही कलाकृती करून दावली इथं. काय म्हणायचं आहे? कुतायला लागले राहून. या वातावरण बघ की कसं भारी आहे इकडं. हा राहून या वातावरण ढग बी कसं आहे. पहिला आपण असं बोंबलं दिंड जाय ना. आंबो चोर कुठं पेरू चोर. होय भांडणाव याचं लागा पहिलं. भांडण व्हायची आमची. ज्याची पेरूचं झाड आहे ती भांडाय घराकडं, आंब्याचं झाड आहे ती भांडाय घराकडं. मग आम्ही पळून जायचं. परत संध्याकाळी घरला गेली घरात रट्ट खाय संध्याकाळचं. होय राहून या. पहिला तू गाव मार खाल्लास का नाही? बघा कुत्र्याचं ही कुत्र्याच्या अंगाला चिकाटतंय, मेंढराच्या अंगाला चिकाटतंय जातंय. हे दुसरीकडे जातंय परत ते जाणे उगावतंय. लांड ग. अरे माझ्या डोसक्यात कशाला चिटकवलंस भांडगोळा? अरे ही निघत नाही बरं का डोसक्यात चिकाटलं की लवकर. डोक्यात चिकाटलंय आता रे भांडगोळा आहेस काय? वैब्या ये वैब्या. तर ह्या आंब्या झाडावर आम्ही पहिलं आंब चोरा याचं. आणि आंब्या झाड कोणाचं आहे? भुगू दादाचं.
बघू दादाच्या म्हातारी. तर वैब्याला घरातून फोन आला आता शिव्या खाते वैब्या. किल्ली ते इट आहे का तू तुझ्या बडक्यान? हा तर तुझ्या बुडक्यानं इट आहे. तुझ्या बडक्यात इट खाली किल्ले. तर इथनं पुढं वैब्याच्या घराला कुलूप असलं तर तुझ्या बुडक्यात जी इट आहे त्या इट खाली जावी असत्या. आता जागा बदलणार, आता जागा बदलणार. ओय साप. बेतऱ्या बोड्याचं. नाही ना रे अनाकोंडा असलं बरं. आजगराशी वाट खपत नाही. चला की मस्त बघा जायचं नव्हतं आपल्या वाड्याला. अरे हो तुला काय इकडनं जायचं सोडून तिकडं कुठं निघाले? मग आता वाडा इथंच आहे की. पण या वड्यात सर्प जास्त आहे ती आणि सर्प आपल्याला काही करू शकते ती. रावण्याच्या केसात मारकी त्याची केस जोरात आहे ती. रावण्याच्या केसात इथं पायाच बघून जायला लागतं बाबा, नाहीतर साप बी बसते तिकडं. लय वाईट आहे परिस्थिती, बिकट आहे. ह्यो वाडा, अरे ह्या वाड्यात मास कुठं गावाचे एवढे एवढे टिचभर पाण्यात. रातभर मास पकडणार तू. ह्योच वाडा आहे पण तिकडं जायचं त्या अड्ड्यावर वड्याच्या. तर सध्या गुरांनी पाणी बिणी सगळं जाऊन आलोय मी, त्यामुळे शिव्या खायचं माझं काय टेन्शन नाही. काय पाणी माझ पाणी बिणी जाऊन आलोय सगळं पाणी बिणी जाऊन आलो. मग इकडं आलोय असेल फेर करायला. चला चला खेळ. तर चला खेळाची बाग आहे का इथं कोणाची? कुठं आहे? चला पप्पाय तर हाणूया. ढापाढापीचा कार्यक्रम आज लय होणार आहे मग आपलं. आता रे तुमच्या आईच्या गावात सिंगम नसला लांडक किती आणली ती असं बोंगाड आहे. अरे शिवाय देऊ नका ब्लॉक चालू आहे इथं. भांडगोळा हातात देणे रे. तर ह्या अशा वाटावरनं आम्ही निघालोय सध्या. आणि आजचा ब्लॉग असाच करायला लागलो मी, असाच म्हणजे असंच. हे पुढनं मेंढर आली बरं का, पुढनं मेंढर आली ती. काय गावलं ए वैब्या, तिला का लई चिकटते बरं का डोळ्यात, डोक्यात लई चिकटते बरं का ती. आता कुठे चिटकवायचं चिटकव की, डोसक्यात लई चिकटतंय. काय ना असं फिरायचं म्हटलं जरा जाऊन याचं फिरून. लय वर्षात असं ट्रिप काढली आम्ही. म्हणजे बघायसाठी पाहिजे त्याला, धावायला म्हणजे तसा नाही. म्हणजे बघायचं आहे, दाखवायचं आहे त्याला. अरे मराठी भाषा कुठं पाहिजे तशी वळत्या. तुझ्या आईच्या गावात सिंगम नाचलं रे बोंगाड्या. आता इथून पुढचा ब्लॉग वैभव हातात घे, इधर हातात घे आणि इथून पुढचा ब्लॉग तू कर. अरे नुसतं हातात घेऊन तर आमच्या बरोबर फिरायचा पुढं. ओके तसं नाही, ह्यो हात घे हिरे हातात. अरे देतो की तुझ्या हातात. हा मॅक्सेप पडून द्यायचे नाही. हा ओके. आम्ही सध्या निघालो मासे बीस. आम्ही सध्या आता कुत्र्याची पिल्ली पकडायला निघाले. तर चला शिस्तात असं धर की, स्टेबल धर जरा. धरला की बाबा. आणि कसा धर, आणि असा उभा धर जरा. रोण्या बघा. आणि याला आज ब्लॉगिंग शिकवायचं चालू आहे आमचं, म्हणजे कार्यक्रम चालू आहे. बघ हे तर धर, ह्या इथं असं. हा धर बरोबर. ओके चालू आहे. हा असाच धरायचा, लय हलवाय नाही. काय मोबाईल बोंगाड्या. छान काय बघ. अरे हिराय तिथं, हिरत पडशील मोबाईल. या अरे मोबाईल असं वर धरायचा. तसं धरायचा. ही हिराय म्हणायचं आणि इकडं नको. तू धर फोन बाबा, एडिटिंग कर पुन्हा. मला काय मला धरून चाल की हाय असं जमत नाही रे मला. जमतंय असं धर नुसतं हात. हे नाही जमत, हात अवघड रे. तुला शिकवायला लागलोय कशाला. काय म्हणू आता. नुसतं चल मग आमच्या सोबत, आम्ही हाय की. चला मग. तर सध्या आम्ही निघालो या कुठे केळ काढाय. आता बोंगाडीतच म्हणा मासे पकडायला. मास पकडायचं त्या कॅमेऱ्याकडे बघायचं म्हण. आम्ही निघालो सध्या मासे पकडायला. याच्या गावात नुसतं मोठं बोलायला पाहिजे, हात दुखतील लगेच बांडगोळ्याचं. तर वैब्याला पण ट्रेनिंग दिलं. तुला बसायचं आहे काय खास तुझ्यासाठी. बांडगोळ्याला काय रिप्लाय द्यायला लागे झुटाल ते. गावात कुछ भी यानं
तर ज्ञानी बाबा रोहन भैया यांनी काहीतरी व्हिडिओ लावले ते ज्ञान द्यासाठी आम्हाला. तुमच्या इच्छा काय होत. गप्पी मासे पाळा रे, गप्पी मासे पाळा आपण. चला. तर सध्या भुईमुगा शेंगा म्हणते. काय म्हणते त्याला? गवारी शेंगा. गवारी शेंगा. आमच्याकडे एवढ्या मोठ्या गवारी शेंगा मिळतात. गवारी शेंगा पाहिजेत काय? एका कालवणात घरातली सगळी समाप्त. एका गावारीत सगळी समाप्त घरातली. अरे इथं गज लागलाय गवारीचा. घे 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 खिशात घालून. चल घे. अरे भांडवल काय करायला आले नक्की? होय बा, वास घे फुलाचा, वास घे फुलाचा. होय नंतर वाजायला लागले त्याला. चल तर ब्लॉग मध्ये बीप 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 जास्त येणार आहे ती. सुट्टी बसला. अविनाश ने बजा डाला, सॉरी नचा डाला अपने इशारों पर. नचा डाला. इसकी दीदी से दूर ही रखना चाहिए. पर देव को ये बात कहाँ समझ आ रही? वो तो बस खिड़की की तरह. चला. ए कुठं आहे ती गप्पी मास? अरे चल तू. आय गाठली तलावापर्यंत आलो पाक, तरी मासा गाव नाही इथं. एक बी मासा बघाय भेट ना आम्हाला. चला 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 पुढे चला. तर चला. మిమ్మల్ని జడ్జ్ చేస్తారానా और మిమ్మల్ని చూసి నవ్వుతారానా? ఓకే ఫైన్ మర్చిపో జస్ట్ ఫ్రెండ్ ట్రై చేయి ఇక్కడ మీరు रोहनची जंगली भाषा. जंगली भाषा. रोहन जंगलात गेलो की अशा भाषेचा प्रयोग करतो. ह्यो ब्लॉग जर नाण्यानं बघितला तर नाण्या काय म्हणाल? नाण्या काय म्हणाल रवण्या? मला नाही. जंगली भाषा. अरे कुठं आहे वाडा? वाडा तिकडं आहे. चला की मग. तिकडे नाही इकडे. मग चला की तिकडं. चला की. आणि तुमची हिर पण आहे तर लोक. राहणार. हा हा आम्ही आलो तुझ्या राहणार. चल इकडे नसतो. गप्पी मासे पाळा आणि तुला देन चापते आता. चार आहे त्या. हे साप आय गाठली. सापा हे वांगाडे दे. अरे असल्या आयदानात आईचानात असल्या चालायचं म्हटलं साप दिसणार इथं. आणि मासं कुठं आहे ते? मासं बघाय निघालं आपण. हिरळ दाखवतो हिरळ. हिराळू. अरे हिराळू म्हणला. हिराळू. जर वाट असती बाय ब्या ए बाबा मी काही येणार नाहीत ना. हे असल्या काही जणात कोण शिरायचं? कुठे ये अरे म्हणजे काय असतं का तुला? पुढे जा आणि बघ तिथं. जा जा जा. मासा आहे का बघ पुढं? रस्ता आहे का बघायचं पुढे जायला. आहे घाला. मी आलोय चड्डीवर आधी असल्या आणि तेव्हा असल्या काही जात लागला शिरवायला आम्हाला मासं पकडायला. तो तुम क्या करते? तुम्हारा साला सबके सामने तुम्हारे मुंह पर सलाद की प्लेटें फेंक कर मारता. तर पायाकडे बघत चला रे. हे असलेला गाडी का बरोबर नाही. हे काय वैब्या बरोबर नाही असली वाट. अरे वाड्यात पाणी असलं तर. हे इकडं कुठं आणलंय त्यानं? भोंगाड आहे. कुठं आहेत मास? हे साबी बघ पर का पायात. आय घाला गुंशी बिंशी असतील या. हे मास विधावा. हे असलं मास एवढं. अरे हे मास बघून लागा आम्हाला बारक्यापणी आठवण झाली. आम्ही गळात पकडायचं असलं मास. गळ पकडून गळ्यात पकडायचं म्हणलं. म्हणजे गळ टाकून असलं मास पकडत होतो बारक्यापणी लागा. एवढं झाटभर मास बघायला आणलं इकडे आता. तुला मस्त दाखव. हे नको बा मोठं नको. ते आता इकडं मागं चल राहून जायला नको इथं. अरे पुढे येते. नको आता बाज झालं बस. मास बघितलं वैब्यानं गंडावलं. मास काय नाही. वर जायचं. हे काय चावलं आहे काटली. तुमच्या आईच्या गावात ये. तुमच्या रांडचा नोक पायाकडे बघा. हे आय घाला. हे बघ की असल्या काही झाडात चालायचं म्हटलं ना. आय घालायला कशा पाय दिला. काय चावलं बिवलं काय केलं कळणार आहे. वैभ्या म्हटला मास आहे कुठं काय केलाय देऊ मास दवा. आय घालायला फिरवून आणलं नुसतं आम्हाला इकडं. मासा नाही दिन काय नाही. आम्ही हा मत म्हणून आणलोय मासा आज पकडायचं आणि उद्याच्या शिजून खायचं. आता ब्लॉग कॅन्सल. आजचा ब्लॉग कॅन्सल करायला लागतो का मला काय माहित. पण ए कुठं आहे घालाय निघालाय तिकडं एवढ्या काय जात. बोललेस काय काय केलं बी मासा नाही देत बी. कुठं आहे ती?
आय घातली मुंग्या पायाला चावलं बघ. पायाला मुंग्या चावल्या लाल घ्या चायच्या गावात. हे चल ए मासे बिस काय नाही दे चल. तर अशा पद्धतीने काय नको आम्ही आता तलाव देत नाही बाबा. ब्लॉक संपला. तर अशा पद्धतीने वैभवनं आपल्याला गंडा घातला. नुसतं त्याला फिरायचं होतं रान बघायचं होतं. त्याचं रान हिथंच आहे नाही रावण्या. त्याचं रान हिथंच आहे काय वैभ्याचं. हा ती रान बघायचं होतं त्याला म्हणून तेव्हा आम्हाला घेऊन आला इकडे रांडचा. मका म्हणजे मका कोण चोरतय का काय करतंय बघायसाठी आणलं आपण इकडे राहून त्यानं. काल कोण तर आलता नाही त्यांचं. हा मग गावला का पळून गेला. तुझं वायफाय बंद करतो तुझी नक्की बंद करतो. ए वायफाय वर सगळ्याला काय करतो मला. चंदनात झाड पण आहे इथं. बांध कोणाचा येऊ मानवी मातीचा दगडाचा गायब करायला लागतोय दगडासकट. तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो. आमची काही नुसतं कचऱ्या कोंडीतून चालू. तुझ्या वाहन रविवार आहे आज नाहीत खात आपण. मी म्हटलं जिवंत मासे देणार होतं आता कॅन्सल. तर जिवंत मासे पकडायचं म्हटलं आणि पाण्यात ठेवायचं. उद्याच्याला सकाळ बारीक कापून खायचं. काय मास एवढं चिंगळी एवढं मास ह्याच्या आईला असलं मास पकडायला नेलं आम्हाला. अरे तसलं बारक्यापणी आम्ही थेर करत होतो. 2 रुपयाचं घर आणत भात लावून घरात टाकायला मास पकडून ती परत ना बॅरेल मध्ये ठेवायचं रांजणात ठेवायचं. असलं मास पकडायला नेलं आम्हाला या भांडुकरानं. आणि म्हणला मोठं मास आहे मोठं. कसलं ना मोठं मास तुझं. अरे तुझं मांजर तर केवढं होतं. माझं मांजर एवढं मास आहे म्हणला. अरे मांजर एवढं मोठं आहे माझं. काय मांजर आमचं मासं खायला काय तसलं बारकं नाही. अरे किलोभर मासं खायला तसलं बारकं मांजर आमचं. अर्धा पावशेरचं मांजर पावशेर तर खायलाच मासं. ही रान कोणाचं आहे. तर चला आम्ही आता निघालो घरला. मासे बिस काय गावलं नाही ते. हा अरे तू मका बघायसाठी तुमचं आणलं इकडं आम्हाला. एवढं उन्हात जरा गोरा पडलं राहून आता कुठं तर काळा पडलो आणि उन्हाने ह्याच्या नादात आहे गाठली. जरा गोरा पडलो ह्याचा मका बघा. मक्याला काही ही बी नाही ते. मका येऊ ह्यांचा मका बघा. मका तीच की मका बघा. ह्यांचा मका बघा. मका ह्याला आणि रॉयल शेतकरी म्हणून स्टेटस ठेवतो. कशाला पाहिजे असलं भांडुगळ. ना आपण तसं मग 10व्या एक स्टेटस रॉयल शेतकरी. ते डिलीट करून टाकतो. ती कट मारतो तिथं. अरे रामपूर नाही ते रामपूर ढापीचा विषय नाही तर होणार काय तुमचा आता. हे ऊस आहे पलीकडे. पण ऊस काय ऊस खाणार असू आता. हे असलं माशावून ऊसावा आला आता. काय लागा वैभव. अरे याच्यात काय भात आहे का नाही. भात आहे म्हणा. इकडं भात आहे इकडं शेजारी भात आहे. काळा होल का. काळा पावटा. काळा होल का. वाला का म्हणजे काय पावटाच की काळा पावट. आणि वैरण कोणत्या काढून टाकले असे गुरासनी तर द्यायची. कोणाची गुरं जगली असते तेवढी. होय तर बघ वैरण किती काढून ठेवल्या रानात औषध मारलेलं. तर अशा पद्धतीनं नारळ पण नाही याला काय. हा आता गोट्या तयार व्हायला लागले नारळ. तेच की रे. नारळ झाडं काढली काय रे. होय पडली. अहो ती तिकडं आहे चिताच्या पलीकडे बोंगाड्यांना झाड. असलं धंदर होऊन बाई याला नारळ झाड बी दिसणार आता. लांबड्याला तर फांजरे असल्या झाड. तर बाद झालं आजच्या पुरती एवढंच. माझ्या तीच म्हणायला आला आजच्या परत एवढा इथवर आणलंय लांब. अरे लांबवत म्हणजे तू चुकीची माहिती दिल्यामुळे जक मारल्या. आपण बिना मासं घेता आलो या घरला.